नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर ज्याने आजच्या तरुणाईची मानसिकता, त्यांची लव्ह लाईफ आणि नात्याबद्दलचा दृष्टिकोन एकदम बदलून टाकला आहे. होय, झेनझी रिलेशनशिप स्लॅक्स. आजच्या मुलामुलींची रिलेशनशिपची भाषा जरा वेगळी आहे. प्रेम, भावना, एक्सपेक्टेशन्स सगळं काही शॉर्टकट्समध्ये. तर चला, वेळ न दडवता सुरुवात करूया. पहिला आहे घोस्टिंग. मानूया तुम्ही कोणाशी खूप छान चॅट करता, प्लॅन करता, फिलिंग्स डेव्हलप होतात आणि एके दिवशी तो व्यक्ती गायब. हेच म्हणजे घोस्टिंग. अचानक संपर्क तोडणे, मेसेजला रिप्लाय न देणे आणि झिरो एक्सप्लेनेशन. आजकाल हे इतकं कॉमन झालंय की जणू काही नात्याचं डिफॉल्ट एक्झिट बटनच आहे. दुसरं आहे ब्रेड क्रम्बिंग. आता हा शब्द ऐकायला एकदम क्यूट वाटतो, ब्रेड क्रम्ब. पण याचा अर्थ अजिबात क्यूट नाही. ब्रेड क्रम्बिंग म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला थोडे थोडे अटेन्शन देते, होप्स देते आणि नात्यात कमिट होण्याचं नाव सुद्धा घेत नाही. जरी इंटरेस्ट आहे पण तितकासा नाही. याला आपण मराठीत म्हणू शकतो थांबवून ठेवण्याची कला. तिसरं आहे बेंचिंग. बेंचिंग अगदी क्रिकेटमधल्या बेंचसारखं. जेव्हा कोणी तुम्हाला मेन टीममध्ये घेत नाही पण फुल्ली सोडतही नाही. त्यांना कदाचित चांगला पर्याय हवा असतो आणि तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये एक बॅकअप प्लेअर होता. जेनझी याला स्पष्टपणे आणि स्मार्टपणे म्हणतात बेंचिंग. चौथी आहे सिच्युएशनशिप. हे नातं ना मैत्री ना रिलेशनशिप. हे आहे एक प्रकारचं वी आर समथिंग बट वी डोंट नो व्हॉट दॅट समथिंग इज. सिच्युएशनशिपमध्ये दोघेही एकत्र वेळ घालवतात पण कोणालाही भविष्यासाठी कमिटमेंट द्यायची नसते. हे नातं म्हणजे एकदम ग्रे झोन सारखं आहे. शेवटचा रिलेशनशिप ट्रेंड आहे झोम्बिंग. हा शब्द तर ऐकायला भयानकच आहे पण रिलेशनशिप मधलं झोम्बिंग असं असतं, कोणीतरी तुम्हाला घोस्ट करतो आणि काही महिन्यांनी कधी कधी वर्षांनी तुमच्या चॅटमध्ये परत हजर होतो. जस्ट लाईक अ झोम रिझाईन फ्रॉम द डेट. हे का होतं? कारण कधी कधी अटेन्शन हवं असतं, लोनलीनेस असते किंवा त्यांना अचानक आठवतं की तुम्ही खूप छान व्यक्ती आहात. तर मित्रांनो, हे होतं आजचं जेनझी रिलेशनशिप डिक्शनरी. आजची तरुणाई नात्याकडे बघते खूप वेगळ्या दृष्टिकोनातून, लेबल्स, स्लॅग आणि त्यांच्या स्वतःच्या शैलीने. तुम्ही यापैकी किती शब्द ऐकले आहेत किंवा यापैकी कोणता अनुभव तुम्हाला झाला आहे का? कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.